सेविकांचं सध्या आंदोलन सुरू आहे। शेकडो महिलांकडून अचानक रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आशा सेविकांचा आक्रमक पवित्रा ठाण्यात सध्या दिसतोय। ठाण्यातील कोट नाका परिसरामध्ये महाराष्ट्रातल्या आशा सेविका धडकलेल्या आहेत। अनेक शहरातून आलेल्या आहेत या सगळ्या आशा सेविका गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांकरता, मग ठिय्या आंदोलन असू दे, ठिकठिकाणी रास्ता रोको असू दे, या आशा सेविकांनी केलेलं होतं। आणि आता ठाण्यात आशा सेविका, शेकडो आशा सेविका सध्या रस्त्यावर एकवटलेल्या आहेत। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चित लागवी आपण पाहिलं तर सध्या मी आता आहे ठाण्यातील एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे कोट नाका या परिसरामध्ये। या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने आशा सेविका ज्या आहेत त्या आता महाराष्ट्रातून या ठिकाणी ज्या आहेत त्या धडकलेल्या आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून या आशा सेविकांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जे आहे ते जमायला सुरुवात केली होती। दुपारपर्यंत आपण पाहिलं तर ह्या सर्व आशा सेविका ज्या आहेत त्या यांनी या ठिकाणी ह्या मैदानामध्ये ठिय्या मांडला होता, परंतु अचानकरित्या ज्या आहेत या सर्व आशा महिलांनी ज्या आहेत ते या ठिकाणी एक आक्रमक पवित्रा जी आहे ती घेतलेली दिसून आली होती। हा संपूर्ण जो मार्ग आहे या ठिकाणी या महिलांनी जो आहे तो काही काळ बंद पाडला होता। रास्ता रोको या ठिकाणी ह्या सर्व महिलांनी जो आहे तो केला होता। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एकंदरीत पाहिलं तर तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं। सर्वच या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्या होत्या। मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण देखील या ठिकाणी काही काळ जे आहे ते निर्माण झालं होतं। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो देखील या ठिकाणी या महिलांना सावरण्याकरिता तैनात जो आहे तो एकंदरीत केला होता। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आता मात्र परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आलेली आहे। आपल्यासोबत काही आशा वर्कर्स देखील आहेत। ताई, काय आज नेमकं संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, रास्ता रोको देखील केलं होतं, काय सांगाल एकंदरीत? आम्हाला पगार देतो म्हणतात, पण आजपर्यंत 2 महिने झाले आमचा जीआर काढला नाही। नुसतं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यासाठी आम्हाला तिथून चंद्रपूर जिल्हा कुठं आहे, आम्ही तिथून आज इथं आलो आहोत। एवढ्या मिळून आम्ही जीआरसाठी आलो आहे। काही रास्ता रोको देखील तुम्ही केलं होतं, काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं इथे, मग काय करणार आम्ही आता? किती वेळ झाला, सकाळपासून 5 वाजेपासून इथे येऊन थांबलो, तोपर्यंत थांबणार आम्ही? नाही बोलत। शासन फक्त आश्वासनच देत आहे, कोणतंच काम करत नाहीये शासन आमच्यासाठी। आशा हे सर्व कामातल्या तळागाळातून आशा सर्व कामं करतात आणि आशांना मोबदला कुठं काय भेटतोय? 15 कामं करायला लावतात आणि त्यातून तुम्ही 2 आणि 3 कामाचा मोबदला देतात। नाही पाहायचं झालं तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरामध्ये आलेला आहात। मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस देखील आहे। काय नेमकी मागणी कराल मुख्यमंत्र्यांकडे? आम्हाला सरांनी जीआर काढून द्यावा हीच अपेक्षा आहे आम्हाला सरांकडे। काय वाटतं, मुख्यमंत्रीच्या ठाणे शहरामध्ये येऊन तुम्ही आंदोलन केलेलं आहात, शेकडो महाराष्ट्रातील महिला ज्या आहेत त्या तिथे जमा झालेल्या आहेत, कशा प्रकारे मुख्यमंत्री असेल किंवा हे सरकार असेल तुमच्या मागण्या करतील? सरांनी सर्व आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत। आमच्या ह्या खरोखरच्याच मागण्यात, आमच्या हक्काच्या मागण्यात, त्याच्यामुळे ह्या सरांनी मागण्या मान्यच केल्या पाहिजेत। निश्चित आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या आहेत त्या शेकडोंच्या संख्येने आशा सेविका ज्या दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा देखील जो आहे तो तैनात केलेला आहे। पाहिलं तर संपूर्ण हा एक महत्त्वाचा परिसर आहे आणि ह्या ठिकाणी जे आहेत ते ह्या महिलांनी अचानकरित्या जे आहे ते आक्रमक पवित्रा घेतल्याने अचानक हा संपूर्ण मार्ग जो आहे काही काळ जो आहे आशा सेविकांनी एकत्रित बंद पाडला होता। लागवी निश्चित, पण शुभम, या आशा सेविका अचानक इतक्या मोठ्या संख्येनं नेमक्या कुठून आल्या, कशा आल्या, या सगळ्या संदर्भात त्यांनी कुणाला माहिती दिलेली होती का? काही यापूर्वी कल्पना दिलेली होती का? निवेदन देण्यात आलेलं होतं का? या सगळ्या संदर्भात काय अपडेट पोहोचत आहे? निश्चित लागवी पाहिलं तर सकाळी 7 वाजल्यापासून जे आशा सेविका ज्या आहेत ते ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच की माझ्या पाठीमागची जी इमारत मला दिसत असेल त्या इमारतीमध्ये ज्या आहेत त्या सर्व महिला ज्या आहेत त्यांनी एकंदरीत जमायला जी आहे ती सुरुवात केली होती। या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ते येऊन धडकणार अशी पूर्वकल्पना देखील या ठिकाणी जे आहे ते या सर्व आशा सेविकांनी 2 दिवसांपूर्वीच दिली होती। पाहिलं झालं तर आता ह्याच नंतर जे आहे ते या ठिकाणी ठाण्यातील सेंट्रल मैदान असेल, या ठिकाणी ह्या सर्व महिला ज्या आहेत ते पाहिलं तर शेकडोंच्या संख्येने ज्या आहेत ते दाखल झाल्या आहेत। महाराष्ट्रातील विविध अशा तळागाळातील ह्या सर्व आशा सेविका आहेत। पाहिलं झालं तर याच ठिकाणी जे आहे त्यांनी अनेकदा आंदोलनं देखील पुकारले आहेत, अनेकदा
ठिय्या आंदोलन असेल, थाळीनाद आंदोलन असेल, अशा विविध प्रकारचे आंदोलन देखील त्यांनी छेडली होती. अशा शुभम, तुम्ही म्हणताय की 2 दिवसांपूर्वी कल्पना देण्यात आलेली होती की आपण त्या ठिकाणी येणार आहोत, ठाण्यातल्या कोर्ट नाका परिसरात येणार आहोत, तरी देखील त्यांच्या मागण्या ऐकण्याकरता, त्यांची कैफियत ऐकण्याकरता शासनाच्या वतीनं तिथं कुणीही हजर नव्हतं. लागवी आज पाहिलं तर आज यांचं शासकीय आपल्या या महिलांचं जे आहे ते एक शिष्टमंडळ जे आहे ते सरकारच्या भेटीकरिता गेलेलं आहेत. गेल्या अनेक तासांपासून त्यांची सरकारच्या काही जे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत एक बैठक सुरू आहे. त्या बैठकीदरम्यान आता काय नेमका निर्णय लागतोय, काय नेमका तोडगा लागतोय हे पुढचं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्या कारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज ठाणे शहरामध्येच आहेत आणि या बैठकीनंतर या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर नेमका आशा सेविकांचा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाने नेमका कशा प्रकारचा प्रश्न मार्गी लागतोय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ह्या सर्व आशा सेविकांनी देखील अशी एकंदरीत आशा जी आहे ती व्यक्त केलेली आहे. लागली निश्चित. शुभम, तिथं या आशा सेविकांशी तुम्ही संवाद साधा, शिष्टमंडळ त्यांचं गेलेलं आहे, गेल्या किती तासांपासून चर्चा होतीये, काय नेमका त्यांचा संताप आहे, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची वेतनासंदर्भात मागणी आहे की अर्थात आम्हाला मानधन नको वेतन द्या अशी मागणी या आशा सेविकांनी केलेली आहे. निश्चित लागवी पाहिलं तर हे संपूर्ण मैदान आहे. आपण मैदानामध्ये जाणार आहोत कारण ह्या संपूर्ण ठिकाणी जे आहे ते आशा सेविकांनी जे आहे ते रस्ता रोको जे आहे ते केला होता. काही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेला होता शिष्टमंडळ जे आहे ते तुमचं काय नेमकी बैठक झालेली आहे, काय नेमकं मुख्यमंत्र्यांसोबत संवाद आम्ही दुरून जिल्ह्यातून इथे आलेलो आहे. आज मंत्री साहेबाचा वाढदिवस होता आणि एवढ्या चांगल्या दिवशी मंत्री साहेबांनी आम्हाला भेट द्यायला पाहिजे होती, आमच्या GR विषयी काहीतरी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु सकाळपासून आम्ही आमचे लेकरं आमचे सगळं घरावर पाणी सरलं आणि त्या 2 महिन्यापासून या GR साठी आम्ही वन भटकत आहे. कुठलेही मंत्री कुठलेही खासदार आमच्यावर लक्ष देत नाही आहे, आमचा न्याय लावत नाही आहे. काय झालं असं की आशालाच पैसे नाही आहे, सगळ्या कामावर उधळपट्टी चालू आहे पण आशासाठीच खबर नाही आहे. कोरोना काळामध्ये आम्ही 33 रुपये रोजानं काम केलं, आम्ही आमच्या जीवाची बाजी लागली तरी पण आमच्यावर असं पाणी फेरल्या जात आहे. मंत्री साहेबांनी याचं उत्तर द्यावं, आमच्याशी चर्चा करावी, आम्हाला न्याय द्यावा. जर हे न्याय जर देत नसेल तर आम्हाला या शासनावर विश्वास उडत असं वाटतं की आमच्यासाठी कोणीच नाही आहे. आम्ही कोरोना काळामध्ये जर जीवाची बाजी लावून एवढं काम केलं, आमचे गावाचे गाव वाचवले, तर आम्हाला का बरं पैशाची तुटपुंजी रक्कम देत आहे. 7,000 आशांना आणि 10,000 गटप्रवर्तकांना त्यांनी घोषणा केली आणि चॉकलेट दिलं आहे. त्या घोषणेवर त्यांनी ठाम राहावं, आमचा GR काढावा आणि आम्हाला इथून जाऊ द्यावं. कारण आम्हाला ठाण्यामध्ये मुक्काम करण्यासाठी जागा नाही आहे, टॉयलेट नाही आहे, दिवसभरापासून आम्हाला बाथरूमची सोय नाही आहे, जेवणासाठी वन भटकत आहे, उन्हात आम्ही बिमार पडत आहोत. काय आहे शासनाचं? तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरिता गेला होता शिष्टमंडळातर्फे, मुख्यमंत्र्यांची भेट झाली का किंवा प्रशासकीय भेट झालेली का नाही? काही झालेलं नाहीये, आम्हाला कुठल्याही काही मिळालेलं नाहीये आणि मेन म्हणजे आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. आम्ही 4 दिवसापासून शहापूरवरनं पायी चालत येतोय. आमच्या मधले जवळजवळ 30-35 अशा आजारी आहे, 4-5 अशा सिरियस आहे, तरी मंत्री साहेबांनी अजूनपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नाही. अधिकारी त्यांना म्हणा खुर्ची सोडा आणि जरा आशांकडे लक्ष द्या. आशा घरोघरी जाऊन प्रत्येकाची काळजी घेतात आणि प्रत्येकाला सगळी सेवा पुरवतात. पण ह्यावेळेस मंत्र्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. पण हे लक्षात ठेवा की आता इलेक्शन आलंय, आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येकाला सांगू की अजिबात त्यांना मतदान करू नका. लागवी या ठिकाणी पाहिलं तर अनेक आशा सेविका ज्या आहेत त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रोज त्या ठिकाणी कोर्ट नाका परिसरात इतक्या मोठ्या संख्येनं आशा सेविका दाखल झाल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली असेल. काय नेमकी वाहतुकीची सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? निश्चित लागवी पाहिलं तर हा एक प्रमुख मार्ग आहे कारण याच ठिकाणावरून जे आहे ते माझीवाडा असेल किंवा इतर घोडबंदर असेल अशा विविध ठिकाणावरून जे आहे ते थेट ठाणे रेल्वे स्थानक असेल किंवा कळवा असेल, मुंब्रा असेल, दिवा असेल, नवी मुंबई असेल अशा विविध ठिकाणी जो आहे तो मार्ग जातो आणि याच ठिकाणीवरती आशा सेविकांनी येऊन जो आहे तो रस्ता रोको केल्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा देखील फज्जा जो आहे तो उडाला होता. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप करून जो आहे तो काही काळ मशक्कत केल्यानंतर मोठ्या
प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी सोडवलेली आहे। परंतु या ठिकाणी पाहिलं तर काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील आपल्याला दिसून येत असेल। या ठिकाणावरचा हा प्रमुख मार्ग आहे आणि हे सर्व प्रमुख मार्ग जे आहेत ते काही काळापुरती जे आहे ते बंद केले होते, कारण हा संपूर्ण या ठिकाणी हा आशा सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्याच बाजूचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा जो आहे तो या ठिकाणी फज्जा एकंदरीत उडाला होता। परंतु वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये याची खबरदारी लक्षात घेता संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती पुन्हा एकदा पूर्वपदावरती आणलेली आहे। लागवी निश्चित शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।